नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चंपाषष्ठी निमित्त वांग्याचं मस्त असं चमचमीत कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत बघणार आहोत। एकदम अशी पारंपरिक पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे मी। एकदम अशी सुटसुटीत सांगितलेली रेसिपी आणि जेजुरीच्या खंडोबा महाराजांना हा नैवेद्य अतिशय एकदम प्रिय आहे, त्यामुळे हा चंपाषष्ठीला दाखवलेच जातो। वांग्याचं भरीत कांदा पात टाकून आणि त्यासोबत मस्त असे बाजरीच्या पिठाचे रोडगे किंवा असे छोटे छोटे नैवेद्य केले जातात आणि त्यावरती ठेवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। तळी भरलेच जाते। देव दीपावलीपासून खंडोबा महाराजांचे घट बसतात, तर तेव्हापासून चंपाषष्ठी पर्यंत चंपाषष्ठीला त्यांचे घट उठतात। त्या दिवशी हा खास करून नैवेद्य दाखवला जातो। चंपाषष्ठी विशेष असे मस्त छान वांग्याचं तुम्हाला झणझणीत असं कांदा पात टाकून मी भरीत करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडेलच तुम्हाला, एकदम छान पद्धतीने सांगितलेली आहे, त्यामुळे लाईक करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज एकदम असं पारंपरिक पद्धतीचं चंपाषष्ठी निमित्त जे भरीत बघणार आहे त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय, इथं मी जे काटेरी वांगी असतात त्यातलीच मोठी मोठी अशी वांगी घेतली आहे, 1/2 किलो। हिरवीगार अशी मस्त कांदा पात, थोडीशी कोथिंबीर, 3 मध्यम म्हणजे असे छोटे छोटे असे कांदे घेतले आहेत 3। फोडणीसाठी जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता। एकदम आपण नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये एकदम शुद्धतेमध्ये घरगुती पद्धतीचे मसाले तयार करतो। या व्यतिरिक्त अजून पण मसाले आहेत, तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही डीएम करा। धना पावडर, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा पण ठेचा टाकू शकता, पण मी तर फक्त लाल मसाल्यामध्ये करणार आहे, कारण एका मसाल्यामध्येच खूप छान होतं। एकदम साध्या सिंपल पद्धतीचं भरीत एकदम असं छान चमचमीत होतं आणि एकदम असं चविष्ट होतं। वांगी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कांद्याची पात पण धुवून घेतली आहे। आपण सर्वात आधी आपल्याला वांगी भाजायला ठेवायची आहे। तर वांगे किड्याचे आहे का नाही ते बघण्यासाठी आपल्याला इथे वांग्याला मध्यभाग असा कट द्यायचा आहे। हे बघा, सर्वच वांग्यांना असा कट देऊन बघायचा आणि किड्याची काय ते चेक करून घ्यायचं आहे। तर सर्व वांग्यांना असे कट देऊन घेतले, हे बघा। आता आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वांगी भाजली की त्याचं साल पटकन निघेल, अशी या पद्धतीने। तर हे बघा, सर्व वांग्यांना असं तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण गॅसच्या शेगडीवर भाजायला ठेवूया। तर शेगडीवर एक अशी जाळी ठेवली मी, त्यावरती आता एक एक वांग आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। या जाळीमुळे पटकन छान भाजल्याच जातात आणि एका सोबत 3 ते 4 वांगी भाजल्याच जातात। तुम्हाला जर भरताची वांगी जे असतात ना, मिळतात ना काळ्या कलरची, ती इथं घ्यायची असली तर ती पण तुम्ही इथं घेऊ शकता। गॅस मध्यम असा करायचा आहे, जास्त फुल गॅसवरती आपल्याला वांगी भाजायची नाहीये, नाहीतर ती आतून अशी कच्ची राहू शकतात। आता उलट सुलट करत करत आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने असं थोडंसं भाजलं वांग की थोडीशी साईड चेंज करायची, म्हणजे एकसारखं असं वांग आपलं छान भाजल्याच जातं। आता हे सर्व वांगी मी अशीच भाजते आणि तोपर्यंत बाकीची तयारी पण आपण करून घेऊया। कांदे घेतले ते बारीक कट करायचे, कांदा पात पण आपल्याला बारीक एकदम अशी चिरून घ्यायची आहे। तर वांगी बघू शकता अशी छान सगळीकडे उलट सुलट करत करत आपण इथं भाजून घेतली आहे आणि आता ती गरम आहे, तोच आपल्याला इथं त्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जे साल काढताना वांग्याच्या गराला चिकटतं ते चिकटणार नाही आणि साल पटकन निघेल म्हणजे। तर 10 मिनिटांसाठी आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। वांगी भाजतायत तोपर्यंत आपण इथं कांदा कट करून घेतलाय, कांद्याची पात कट करून घेतली आहे आणि कोथिंबीर पण अशी बारीक कट करून घेतली आहे। आता वांगी थंड होऊ देऊ आपण आणि तोपर्यंत 10 मिनिट पण होतील आणि साल पण वांग्याची पटकन निघेल। तर 10 मिनिट झाले, हे बघा वांग्यांनी छान अशी वाफ धरली होती
आता आपण याचे साल काढून घेऊया, तुम्हाला दाखवते. अगदी अलगद निघतात साल. हे बघा, अजिबात असे वांग्याला चिकटून बसत नाही. हे बघा, आता याच पद्धतीने मी सगळे वांग्यांचे साल काढून घेते. तर हे बघा, सर्व वांगी तर सोलून घेतली आहे. आपल्याला वांगीची अशी देठ काढून घ्यायची आहे सर्व वांग्यांची. देठ काढून घेतली आहे. आता आपल्याला ही मॅश करून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने. तर हे बघा, अशी मॅश करून घेतली आहे वांगी. तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे. इथं 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलंय. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुलल्यावरती बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला इथं छान परतून घ्यायचा आहे लाल रंगावरती. कांदा छान लाल रंगावरती यायला लागलाय. आता मसाले टाकून घेऊया. 1 चमचा भरून लाल मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद. मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलावरती. मसाले थोडेसे परतले की इथं आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. कांद्याची पात टाकली की आपल्याला कांद्याची पात छान परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये. इथं गॅस कमी करायचा, म्हणजे जेणेकरून कांद्याच्या पातीला थोडंसं पाणी सुटतं. फुल गॅसवर तुम्ही जर कांद्याची पात परतली तर कांद्याच्या पातीला पाणी सुटणार नाही आणि कांद्याची पात शिजणार नाही. आता कांद्याची पात छान शिजावी म्हणून चवीपुरतं मीठ घेतलंय, त्यातला अर्धा आत्ता टाकते. आता मसाले छान परतून झाले. कांद्याची पात शिजावी म्हणून आपण यावरती झाकण ठेवणार आहे. पॅक झाकण ठेवायचं आहे, म्हणजे लवकर शिजेल कांद्याची पात. 2 ते 3 मिनिट झाले, बघूया आता. कांद्याची पात असं छान थोडीशी मऊ लागते उलटण्याला. आता मसाले पण छान परतले, कांद्याची पात आणि कांदा पण छान परतलाय. आता आपण इथं जे मॅश करून घेतलेलं जे वांग आहे ते इथं टाकून घेऊया. आणि उरलेलं जे मीठ अर्ध मीठ ते पण टाकून देऊया. थोडीशी कोथिंबीर. आता भरीत छान परतून घ्यायचंय आपल्याला. इथं गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचंय. एकदम पारंपरिक पद्धतीची रेसिपी दाखवली तुम्हाला ही, त्यामुळे लाईक करा. तर आपलं भरीत छान असं मिक्स झालंय कांद्याच्या पातीमध्ये. आता आपल्याला हे थोडंसं पसरवून यावरती आणखीन 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कांद्याची पात आणि भरताचं जे वांग्याचं जे मॅश केलेलं मिश्रण आहे ते छान असं एकजीव होईल आणि वांग्यामध्ये छान अशी चव उतरेल मसाल्यांची. 2 मिनिट झाले. हे बघा, असं छान साईडने तेल सुटलंय आणि बघू शकता असं छान चमचमीत आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय खाण्यासाठी. आता सर्व करून घेऊया. दिसतंय ना एकदम असं मस्त यम्मी. तर मस्त या चंपाषष्ठीला असं चमचमीत असं कांद्याच्या पातीचं भरीत करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. तर वांग्याच्या भरताची रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल, त्यामुळे लाईक करा. आणि या चंपाषष्ठीला तुम्ही असंच वांग्याचं भरीत केलंय का हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही हे भरीत मस्त बाजरीच्या भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकता. खूप छान लागतं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत असं छान छान भरीत करा, मला कमेंट करा. बाय.